विद्यार्थी मित्र हो, श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, आज आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन बघणार आहोत। हा एक आयत आहे, आयताचे दोन भाग केले, त्यापैकी रेखांकित केलेला एक भाग आहे, म्हणजे फिगर इज अ रेक्टँगल, रेक्टँगल्स टू पार्ट अँड शेडेड पार्ट वन। म्हणजे हा एक आयत आहे, आयताचे आपण दोन भाग केले, त्यापैकी एक भाग घेतला, म्हणजे मराठीत त्याला आपण अर्धा म्हणतो। दिस फिगर इज रेक्टँगल, रेक्टँगल टू पार्ट अँड शेडेड पार्ट वन। म्हणजे एका आयताचे आपण दोन भाग केले आणि त्यापैकी किती घेतला? एक। त्याला आपण इंग्लिश मध्ये हाफ किंवा मराठीत काय म्हणतो? अर्धा। हो, हा एक आयत आहे, आयताचे आपण समान चार भाग केलेले, त्यापैकी रेखांकित केलेले दोन भाग आहेत। विद्यार्थी मित्र, हा एक आयत आहे, आयताचे आपण समान चार भाग केलेले, त्यापैकी रेखांकित किती भाग केलेले? दोन। This figure is rectangle, rectangles four equal part and taking part or shaded part two। म्हणजे आयत आहे, आयताचे आपण चार भाग केले, त्यापैकी किती घेतले? दोन। म्हणजे त्याला आपण अर्धा किंवा हाफ असे म्हणतो। विद्यार्थी मित्रो, हा एक आयत आहे, आयताचे आपण समान 8 भाग केले, त्यापैकी रेखांकित केलेले भाग किती आहे? 4। म्हणजे हा एक आयत आहे, आयताचे आपण समान 8 भाग केले आणि रेखांकित केलेले भाग किती आहे? 4। त्याला आपण लिहिणार 4/8, 4/8। मराठीत त्याला आपण अर्धा किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? हाफ। दिस फिगर इज रेक्टँगल, रेक्टँगल्स 8 इक्वल पार्ट अँड टेकिंग पार्ट 4। दिस इज रेक्टँगल, रेक्टँगल्स 8 इक्वल पार्ट अँड टेकिंग पार्ट 4 इज कॉल्ड अ हाफ। आयत आहे, आयताचे आपण समान 16 भाग केलेले, त्यापैकी रेखांकित केलेले भाग आहे 8। दिस फिगर इज अ रेक्टँगल, रेक्टँगल्स 16 इक्वल पार्ट अँड शेडेड पार्ट ओनली 8, 8/16। म्हणजे 8 छेदस्थानी 16। हा पूर्णांक आपण याला अर्धा किंवा हाफ म्हणतो। फिगर इज रेक्टँगल्स, रेक्टँगल्स 16 इक्वल पार्ट और शेडेड पार्ट इज इक्वल टू 8, रिटन एज 8/16। याला आपण मराठीत अर्धा किंवा इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो? हाफ। विद्यार्थी मित्रो, हा एक आयत आहे, आयताचे आपण समान दोन भाग केले, त्यापैकी रेखांकित केलेला भाग एक आहे, म्हणजे त्याला आपण 1 छेदस्थानी 2 असं लिहितो। त्यानंतर दुसरी फिगर देखील, आकृती देखील आयताचीच आहे, आयताचे आपण समान 4 भाग केलेले आहे, त्यापैकी रेखांकित केलेले छायांकित केलेले भाग 2 आहेत, म्हणजे आपण ते 2 छेदस्थानी 4 असं लिहिणार। तिसरी जी आकृती आहे ती देखील आयताची आहे, आयताचे आपण एकूण 8 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी रेखांकित केलेले भाग आहेत 4, म्हणजे ते लिहिणार आपण 4 छेदस्थानी 8। त्यानंतर चौथी जी आकृती आहे ती देखील आयताची आहे, एकूण त्या आयताचे आपण 16 भाग केलेले आहे आणि रेखांकित केलेले भाग आहे 8, म्हणजे आपण ते लिहिणार 8 छेदस्थानी 16। आणि 1 छेदस्थानी 2 याला देखील आपण याचं मूल्य अर्धाच असतं, 2 छेदस्थानी 4 याचे देखील मूल्य अर्धाच असतं, 4 छेदस्थानी 8 याचे देखील मूल्य काय असतं? अर्धा, आणि 8 छेदस्थानी 16 याचे देखील मूल्य काय असतं?
अर्धाच असतं. इथे जर आपण बघितलं बघा, या फिगर आपण व्यवस्थित बघितल्या, जरी आपण एका आयताचे 2 समान भाग केले आणि अर्धा घेतला, किंवा 4 केले आणि 2 घेतले, 8 केले आणि 16 आणि 16 केले आणि 8 घेतले, तर घेतलेले जे रेखांकित किंवा छायांकित केलेले भाग आहे त्याचं व्हॅल्यू सारखंच येते, एक सारखंच घेतलेलं दिसतं आणि त्याचं व्हॅल्यू काय येतं, अर्धा. म्हणजे जी पूर्ण आकृती आहे त्याची, त्यापैकी आपण केलेले भाग आहे आणि त्यापैकी घेतलेले भाग, प्रत्येक ठिकाणी घेतलेले भाग काय आहे, आपण अर्धा आहे. म्हणून या चारही ज्या आकृत्या आहेत, 1 छेदस्थानी 2, 2 छेदस्थानी 4, 4 छेदस्थानी 8 आणि 8 छेदस्थानी 16, या सर्व त्यांचं म्हणजे जे व्हॅल्यू मूल्य आहे अर्धा, त्याला आपण 0.5 असं देखील म्हणतो. 1 छेदस्थानी 2 चा व्हॅल्यू म्हणजे 1 छेदस्थानी 2च आहे. 2 छेदस्थानी 4 याचा व्हॅल्यू, याचा अतिसंक्षिप्त रूप काय आहे, 1 छेदस्थानी 2च आहे. 4 छेदस्थानी 8 याचं देखील अतिसंक्षिप्त रूप काय आहे, 1 छेदस्थानी 2च आहे. 8 छेदस्थानी 16 याचं देखील अतिसंक्षिप्त रूप किंवा त्याचा व्हॅल्यू किंवा मूल्य काय आहे, 1 छेदस्थानी 2च आहे. म्हणजे 1 छेदस्थानी 2, 2 छेदस्थानी 4, 4 छेदस्थानी 8 आणि 8 छेदस्थानी 16, हे चारीच्या चारी सर्वच्या सर्व अपूर्णांक हे काय आहे, सममूल्य अपूर्णांक आहेत. या अपूर्णांक 1 छेदस्थानी 2 हा 2 छेदस्थानी 4 हा 4 छेदस्थानी 8 आणि हा 8 छेदस्थानी 16, हे सर्व चारीच्या चारी अपूर्णांक, सर्वच्या सर्व अपूर्णांक हे काय, सममूल्य अपूर्णांक आहेत. 1/2, 2/4 simplest form is equal to